नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2025चा खरीपचा पीक विमा आता जमा केला जाणार आहे। जी काही कॅल्क्युलेट प्रक्रिया असेल ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे। परंतु यासाठी पैशाची आणेवारी खूप महत्त्वाची असते। पैशाची आणेवारी जर 50 पैशाच्या आत आलेली असेल तर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही दिली जाते। कारण तर 2023 असेल 2024 असेल या दरम्यान आपल्याला शेतकऱ्यांना तक्रार करण्याची मुभा होती आणि शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर केला जात होता। परंतु यावर्षीचा जो काही पीक विमा असेल तो उंबरवटा उत्पन्नावर दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर पैशाची आणेवारी सुद्धा महत्त्वाची असणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैशाची आणेवारी किती आलेली आहे, हेक्टरी पीक विमा आपल्याला किती मिळणार आहे, जी काही जिल्ह्याची यादी आलेली आहे त्या जिल्ह्यात तालुके कोणते पात्र असणार आहे आणि त्या तालुक्याची पैशाची आणेवारी ही किती आलेली आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत वाटप केली जाणार आहे, ही प्रक्रिया किती दिवसापर्यंत चालणार आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं, यापूर्वी आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम असेल, रेपीसाठी पेरणीचं अनुदान असेल, हे वाटप करण्यात आलेले आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या पीक विम्याची जी काही प्रक्रिया असेल ती सुरू करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी 17,000 तर जास्तीत जास्त 50,000 रुपयाची रक्कम ही दिली जाईल, अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आली होती। आणि अखेर जी काही पैशाची आणेवारी आलेली आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि जे काही अहवाल असतील ते 15 जानेवारीपर्यंत सादर केले जातील, अशा पद्धतीची माहिती सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 47 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। यापैकी पैठण तालुक्यात 66.11 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। फुलंबीसाठी 49.73 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। विजापूरसाठी 47.73 पैसे, गंगापूरसाठी 48 पैसे 48.15 पैसे, खुलताबादसाठी 48 पैसे, सिल्लोडसाठी 48 पैसे, किन्नडसाठी 48 पैसे, सोयगावसाठी 48 पैसे। त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील जे काही तालुके असतील त्याची माहिती आपण घेत आहोत। जालना जिल्ह्यातील 151 गावाची पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। यापैकी बदलापूर 92 गावाची पैशाची आणेवारी जाहीर झालेली आहे। भोकंदरसाठी 156 गावाची पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। जाफराबाद 101 गावाची पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पैठण 117 गावाची पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। परतूर 198 गावाची पैशाची आणेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। अंबर 178 गावाची पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। घनगावसाठी घनसावंगीसाठी 118 गावाची पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही सर्व तालुक्यातील जे काही पैशाची आणेवारी असेल ती 50 पैशाच्या आत आलेली आहे जालना जिल्ह्यातील। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपण माहिती घेतलेली आहे। यामध्ये परभणी जिल्ह्याची आपण माहिती घेतो। 128 गावाची पैशाची आणेवारी 35 पैसे एवढी आलेली आहे। यापैकी जिंतूरची जी काही पैशाची आणेवारी असेल ती 169 गावाची पैशाची आणेवारी 41.33 पैसे एवढी आलेली आहे। मानवतसाठी 45.20 पैसे एवढी आलेले आहे। सोनपेठसाठी 40.46 पैसे एवढी आलेले आहे। गंगाखेडसाठी 42 पैसे एवढी आलेली आहे। आता हिंगोली जिल्ह्यातील 152 गावाची पैशाची आणेवारी असेल ती 44.6 पैसे एवढी आलेली आहे। यापैकी कळमनुरी तालुक्यात 148 गावाची पैशाची आणेवारी 39 पैसे 87 पैसे एवढी आलेली आहे। वसमतची 151 गावाची पैशाची आणेवारी 48 पैसे एवढी आलेली आहे। औंढा नागनाथ 122 गावाची पैशाची आणेवारी 45 पैसे एवढी आलेली आहे। सेनगावची 133 गावाची पैशाची आणेवारी ही 45.47 पैसे एवढी आलेली आहे। आता नांदेड जिल्ह्याची आपण माहिती घेतो। 32 पैसे 88 गावाची पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। नांदेड तालुक्याची प्रॉपर अर्धापूरची जी काही पैशाची आणेवारी आहे ती 47 पैसे एवढी आलेली आहे। 66 गावाची केंगर 32 पैसे एवढी आलेली आहे। लोहा 32 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। भोकरसाठी 32.26 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मुदखेडसाठी 32.33 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हातगाव 34 पैसे, हिम्मतनगर 37 पैसे, किनवट 37 पैसे, माहूर 32 पैसे, देंगलूर 36 पैसे, मुदखेड 32 पैसे, वेलोली 35 पैसे, नायगाव 32 पैसे, धर्माबाद 31 पैसे, उमरी 35 पैसे
अशा पद्धतीने या जिल्ह्यातील पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे, तालुक्याची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अमरावती विभागाची जी काही पैशाची आणेवारी असेल ती अशा पद्धतीने: धारणा 49 पैसे, तिवसा 43 पैसे, चिखलदरा 49 पैसे, नांदगाव 49 पैसे, खंडवेश्वर 49 पैसे, वरुड 48 पैसे, दर्यापूर 48 पैसे, धामणगाव रेल्वे 48 पैसे, भातोकली 47 पैसे, चांदूर रेल्वे 47 पैसे, मेळशी 47 पैसे, चांदूर बाजार 47 पैसे, अंजनगाव सुरजी 47 पैसे. आता जे काही अप्पर तहसील आहे त्याची माहिती घेत आहोत. जतमध्ये 46 गावाची आणि अप्पर तहसीलची 8 गावाची अशी म्हणून 54 गावाची पैशाची आणेवारी 50 पैशाच्या आत आलेली, म्हणून जत तालुक्यातील जे काही गाव असतील ते सुद्धा पात्र आहेत. आता बुलढाणा जिल्ह्यातील माहिती घेत आहोत. बुलढाणा जिल्ह्यात 48 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चिखलीमध्ये 49 पैसे, देऊळगाव 48 पैसे, मेहकरमध्ये 46 पैसे, लोणाळा 45 पैसे, सिंदखेड राजा 45 पैसे, मलकापूर 46 पैसे, मोताळा 47 पैसे, नांदुरा 46 पैसे, खामगाव 48 पैसे, शेगाव 49 पैसे, जळगाव 49 पैसे, संगमपूर 49 पैसे. अशा पद्धतीने अकोला जिल्ह्यातील सुद्धा पैशाची आणेवारी काही जाहीर करण्यात आलेली आहे. 1012 गावाची पैशाची आणेवारी, यापैकी 990 गावाची पैशाची आणेवारी 48 पैसे एवढी आलेली आहे. ही तालुकी आपण माहिती घेणार आहोत, परंतु त्याची माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही, माहिती आल्यानंतर घेऊ. यवतमाळची जी काही पैशाची आणेवारी असेल 110 मंडळाची पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. जामनीमध्ये जामनी असेल, जरी असेल, मुकुटवाडी असेल, माथे अर्जुन असेल, या सर्व मंडळाची पैशाची आणेवारी आणि तालुक्याची पैशावारी आलेली यापैकी असेल 49 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली. यवतमाळ, सावरगाव, त्याचबरोबर सारखेडा या मंडळाची पैशाची आणेवारी ही 46 पैसे एवढी आलेली आहे. आता वाशिम जिल्ह्यातील पैशाची आणेवारी घेत आहोत. वाशिम जिल्ह्यातील जी काही पैशाची आणेवारी आहे ती अशा पद्धतीने: मंगरुळमध्ये 45 पैसे, वाशिम रिसोड कारंजा या गावाची पैशाची आणेवारी ही 398 गावाची पैशाची आणेवारी ही 47 पैसे एवढी आलेली आहे. मानोरामध्ये 49 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आली आहे. बाबुळगावची 46 पैसे, धारवाड इगरस 46 पैसे, मोरेगाव 46 पैसे, झरी जामणी 46 पैसे, गोंदिया जिल्ह्यातील जे काही पैशाची आणेवारी असेल ती 50 पैशाच्या वरती आलेली आहे, म्हणून हा गोंदिया जिल्हा पूर्णपणे नापात्र आहे. या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा पीक विमा किंवा इतर जी काही शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम असेल किंवा योजना असतील ह्या दिल्या जाणार नाही. आता पैशाची आणेवारी प्रमाणे आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. अंतिम पैशाची आणेवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि जी काही पीक विमा कंपनीची प्रक्रिया असेल अंतिम टप्प्यातील ती सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. कॅल्क्युलेटचा जो काही पीक विमा असेल ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरच 15 जानेवारीनंतर त्याचे अहवाल जातील आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हळूहळू हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात केली जाईल. परंतु यासाठी तारीख ही सध्या देण्यात आली नाही. तारीख आल्यानंतर निश्चितच आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.